सह्याद्री स्पोर्ट्स बापाने संघाच्या समोर कसा खेळ केला जाईल. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा शुभ आगमन होताना पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय रमेशजी गोरकडा साहेबांचं इथे शुभ आगमन होताना पाहायला मिळतोय. अगदी शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत करतो साहेब आपलं. नक्कीच काल देखील त्यांनी भेट दिली होती, आज देखील पुन्हा एकदा सज्ज झालेत. वेलकम सुस्वागतम. माजी नगरसेवक, माजी सभापती, बहुजन विकास आघाडीचं हे नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि रमेशजी गोरकडा साहेबांना मी अनेक वेळा म्हणजेच मग जेव्हा जेव्हा फक्त क्रिकेटच्याच बदलावर नाही तर बहुजन विकास आघाडीचा जरा विचार करायचा झाला तर पुढे घेऊन जाण्यासाठी मग जिथे जायला लागेल तिथे जात आहेत. मला आठवते, मला एकतर आमच्या विभागामध्ये सुद्धा आले होते, चेना काजूपाड्यामध्ये तिकडे सुद्धा. कारण की बहुजन विकास आघाडी सांगितलं तर मग आपल्या पक्षाला नक्कीच आपण बघितलं तर मग पुढे नेण्याचं कार्य हे नेहमीच करत असतात. आडव्या बॅटने खेळलेला फटका हवेत आहे. फिल्डर आहे तिकडे हर्षद आणि त्यांच्या माध्यमातून पकडला गेलाय कॅच. आता पाहुणे आले तर पाहुण्यांच्या माहितीसाठी सुद्धा मी सांगू इच्छितो की मॅच आहे दोन संघांच्या दरम्यान. बॅटिंग करणारी टीम आहे प्रोस्पोर्ट चिंचोटी लाईनपाडा टीम आहे आणि फिल्डिंग करणारी टीम म्हणजे सह्याद्री स्पोर्ट्स बापानेची टीम आहे. आणि मग टॉस जिंकून फिल्डिंग निवडले बापाने टीमने आणि बॅटिंगसाठी आता इथे आमंत्रण दिलंय चिंचोटी टीमला. चिंचोटी टीम आता टार्गेट मात्र उभं करण्याच्या तयारीमध्ये आणि पहिलं षटक सध्या तरी चालू आहे. विकास मस्ते आपण पाहिले तर आहेत गोलंदाजीवर बापाने संघासाठी आणि चांगली गोलंदाज आहेत बापाने टीमसाठी. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे देखील आहे. हा तेच तर चेंडू फेकला गेलाय. अजित गरत आपण पाहिलं ज्यांना आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला होता, पण तो फटका एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र डॉट चेंडू खेळला. 3 चेंडू 1 धाव 1 विकेट. संध्याकाळचं सत्र आहे. वातावरण थोडं बदलताना देखील पाहायला मिळालं. क्लायमॅक्स वाईट चेंडूचा इशारा क्लायमॅक्सने कडवटली आहे. अशोकजी भीमरा आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी अनंताजी माळी, अशोकजी भीमरा यांच्या माध्यमातून अनलिमिटेड चौकार, षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. सातिवली संघाच्या माध्यमातून 300 रुपये. बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडला तर 100 रुपये. दरम्यान कॅच उत्तुंग निर्माण झाला आणि तो पकडला विकासनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. विकेट आणखीन एक मिळतोय सह्याद्री स्पोर्ट्स बाप्पाने संघाला. दुसरा झटका मात्र प्रो स्पोर्ट चिंचोटी लाईनपाडा संघाला लागतोय. थँक्यू डीजे. हा विश्लेषण करायचं झालं इथून ज्या प्रकारे या पूर्वीची जी मॅच आपण बघितली तर त्या मॅच मध्ये काय घडलं गेलं तर भरपूर काही चित्र विचित्र आपल्याला घडताना पाहायला मिळालं. जिंकलेला सामना मात्र आपण पाहिलं तर गमावला गेला. कारण की बच्चा लोग उतरो नहीं तो आएंगे हमारे गब्बर, ना तो फिर चीन टपाक टमटम भाग जाओ, गिरेंगे. चलो उतर जाओ नीचे, उतर जाओ नीचे. डेमो हमारे डॉक्टर आएंगे वहां पे. आ गए देखो वो अभी तक वहां पे है. अच्छा शॉट खेला हुआ है यहाँ पे, खिलाड़ी है वहां पे, लेकिन रन मिलेगा एक. झाडावर सुद्धा मला वाटते बसलेले आहेत. बघा झाडावर बसलं, तुमची जबाबदारी, तुमची जिम्मेदारी. क्रिकेटचा आनंद घेताय परंतु मग जोखीम आहे, रिस्क आहे आणि पाय तर त्या कटआउटवर मुळीच ठेवू नका. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवलीचा जो कटआउट आहे त्यावर पाय ठेवला ना तर मग लक्षात असू द्या, कमिटी येईल तिकडे. बॅनर सोडा, खालून बॅनर उचललाय.
जाऊ द्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय की टार्गेट सेट करायचं आहे. विनोद सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. फटका खेळला जाते समोरच्या दिशेनं. मनोहर नाईक आहेत चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु पोहोचू शकले नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी एक चांगला झेल देखील पकडला होता. आज या टीम मध्ये सध्या तरी नजर टाकली तर मग मनोज नाही आहे. सकाळी नव्हती आताही देखील नाही आहेत परंतु नक्कीच त्यांची कमी जाणू दिली जात नाहीये. फटका समोर खेळला जाते पुन्हा एकदा विनोदच्या विरोधात. एक धाव वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत असताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल हळूहळू पोहोचली आहे जवळजवळ 4 या आकड्यावर म्हणून 5 मध्ये पोहोचली. आता 3 जवळजवळ किती बॉल झाले 3 ना. बॉल किती 2 ना. 2 चेंडू टाकून झालेत 5 धावा. 5-5. क्लायमेट थोडा बदललाय. संध्याकाळचा सत्र आहे. चेक करूया आपण. 6 झालेत का बघ रे. 5 कसे काय 5 काही चेक करायचे 6 सांगतायत. पहिल्या ओव्हर मध्ये किती आल्या होत्या 3 आलेल्या ना. पहिल्या ओव्हरला 3 आलेल्या पण 2च काउंट केलेल्या आहेत आमच्या इथे म्हणून थोडा प्रॉब्लेम आहे आणि नक्कीच तो आपण दुरुस्त करूया. शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. झेल निर्माण झाला. विनोद स्वतः येतात परंतु झेल दुसऱ्या प्रयत्नामध्ये कलेक्ट झालाय. विकेट मात्र मिळेल इथे. फलंदाज बाद झालाय. आणखीन एक महत्वाचा अक्षय घरातला परतावला गेलं घरच्या दिशेने. मंचावर आपण पाहिलं तर नक्कीच पाहुणे आपल्याला दाखल झालेले आहेत. दुपारचं सत्र होतं आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर युवा कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी शरददादा बगली भरतदादा बगली आणि संपूर्ण टीम देखील इथे दाखल झाली होती. आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय तर सन्माननीय रमेशजी गोरगणा साहेब आपल्याला इथे दाखल झाले आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये दाखल झाले होते आणि पुन्हा एकदा आज देखील झालेले आहेत. आपण या बहुजन विकास आघाडीचं नेतृत्व करत असताना आपण बघितलं तर मग नगरसेवक माजी सभापती म्हणजे सभापती आपण बघितलं तर हे पद सुद्धा भूषवलं गेलंय आणि त्यांच्या माध्यमातून अनेक अशी कार्य सुद्धा देखील होताना पाहायला मिळालं. असं व्यक्तिमत्व म्हणजेच आपण पाहतोय रमेशजी गोरगणा साहेब जे सध्या मंचावर विराजमान आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु पाहावं लागेल इथे चित्र काय आहे कारण की अगदी ज्या अँगलनं मात्र आपण पाहिलं की रन आउटचा चान्स कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथून तिसरे अंपायर आलेले आहेत आमचे नक्कीच उमेशजी महाळी आणि नक्कीच निरीक्षण करतील आणि तेही दर्शवतील की इथे चित्र काय आहे. Decision is not out. नॉट आउट कारण की नक्कीच चेंडूला पकडायचं होतं यष्टांवर लावायचं होतं परंतु त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर नक्कीच अगदी कंप्लीट झाल्या नाही आहेत व्यवस्थित. परंतु तेच तरार चेंडू आपण पाहतोय. विनोद रायाद आता घातक गोलंदाज म्हणून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 7 धावसंख्येवर 3 गडी गमावले. चेंडू फेकून झाले. दुसऱ्या षटकामध्ये 5 शेवटचा चेंडू आहे. समोर केलेला फटका आहे. एका टप्प्याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न हर्षदचा मात्र नाकामयाब राहिलाय आणि चेंडू थेट निघून गेलाय ओव्हर ऑफ दी रोप. बाउंड्री लाईनच्या पार. हा मिळेल
केबीएम चषकातील शानदार आणि गरजेयुक्त चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 7वं वर्ष या स्पर्धेचं कालांतराने चालू होत असलेली जी परंपरा, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं, 5वं, 6वं आणि हे 7वं वर्ष. बॉल हवाय का? नक्कीच बॉल द्या. तर ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं जेव्हा जेव्हा आयोजन झालं गेलं तेव्हा आपण पाहिलं, मग नवीन या स्पर्धेला रूप येताना पाहायला मिळालं. आणि या सीझन मध्ये खास करून आपण बघितलं, मग मालिका विरासाठी आपण पाहिलं तर मग आपल्याला 32 इंच टीव्ही सुद्धा दिली जाते. प्लस पासमेंटसाठी आपण बघितलं तर मग सायकल दिली जाते. बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आपण बघितलं तर मग कूलर, मोस्ट सिक्सर्ससाठी कूलर आहे. आणि भरपूर आपण पाहिलं तर पारितोषिक आहेत. ट्रॉफी असतील, मग टी शर्ट्स असतील, कॅप असतील, बॅट असतील, कोंबडे देखील असतील, ते पारितोषिकाच्या स्वरूपात आपण देणार आहोत. कोंबडे सुद्धा आहेत आणि तेही प्युअर गावठी. मला वाटते रमेशजी धावणे साहेबांच्या माध्यमातून ते स्पॉन्सर्स केलेले आहेत. भरपूर पारितोषिक आहेत. खेळाडूंना मिळतील, प्रेक्षकांना कॅचेस पकडा नक्कीच तेही पारितोषिक मिळतील. हेमंत वॉलिंग ट्रॅकवर समोर आहेत आता गजानन. समोरच्या दिशेने खेळलेला फटका व्ही शेप मध्ये, फिल्डर आहे तिकडे, 1 धाव मिळेल. मिलिंद चेंडूला पकडतायत, फेकतायत. 2 धावा पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न होतोय का? हो, इट इज अ 3 रन्स. 3 धावा पूर्ण देखील झाल्यात. 3 धाव्यांनी टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. टीमची टोटल पोहोचली आहे 14 या आकड्यावर. तीन ओव्हरचा हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. चला, आपल्याला आणखीन एक मुकाबला खेळायचा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी सहकार्य करा. 14 धावा फलकावर. बॅटची आतली कडा आहे. हो, यस आहे. फलंदाज बाद होईल. रुपेश पागी परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. धक्का क्रमांक 4. 14 या आकड्यावर गॉन. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजय घरत. अजय घरत मैदानाच्या आतमध्ये आलेत. अजय आलेत, परंतु चेंडू शिल्लक आहे 4 चेंडू मध्ये नक्कीच चांगली एक त्यांना इनिंग खेळायची आहे. 4 चेंडू मध्ये मी तर म्हणेन 7 ते 8 धावा. परंतु अजयसाठी हा चेंडू थोडा लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता, पडल्यानंतर वाईड निघून जातोय. एक्स्ट्रा मात्र रन्स मिळेल. या एक्स्ट्रा रन्सने टीमच्या टोटल मध्ये होईल वाढ. टीमची टोटल पोहोचली आहे 15 या आकड्यावर. 4 चेंडू शिल्लक आहेत. हो, समोरच्या दिशेने फटका. चांगला टायमिंग कमाल. आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडला प्रेक्षकांनी. एका हातामध्ये कॅच आहे, परंतु षटकार. थैंक यू डीजे. कैच किसने पकड़ा है उधर? डॉट गेंद किसने कैच पकड़ा है? इधर आ जाओ, कुछ तो सवाल पूछना है तुमसे. आ जाओ. सवाल पूछना है बस, बाकी कुछ नहीं. आ जाओ. इस बार ये भी अच्छा शॉट है, लेकिन 1 रन. दूसरे का प्रयास है स्ट्राइक एंड की दिशा में. फेंका हुआ गेंद का बेहतरीन थ्रो था विनोद का. कंधे उनके मजबूत है, क्योंकि फ्लैट थ्रो करना जानते हैं भी अच्छी तरह से. 23 रन बन चुके. 23 धावा फलकावर. आणि
क्लीन बोल्ड. या वेळेला मात्र आपण बघितलं की षटकार ठोकला होता अजयनं, परंतु त्याला केलंय बाद. चांगलं टोटल आहे मी तर म्हणेन, कारण की 23 झाल्यात आणि 24चं टार्गेट आहे. आणि नक्कीच हे थोडं डोका दुखवण्याचं कार्य करू शकतंय. जवळ लावून आपण जाऊया उमेश यांच्याकडे. उमेश जातील नक्कीच मग प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला आलेले आहेत. कॅच कोणी पकडला एका हातामध्ये? या मंचावर या. आता सगळ्यात मोठा प्रश्न की प्रश्न कसा विचारा, की मराठीमध्ये विचारायचा की हिंदीमध्ये? हिंदी. आ जाओ सामने आ जाओ, कैमरे के सामने आ जाओ, सामने आ जाओ. क्रिकेट खेलते हो? माइक नजदीक लो ना, थोड़ा आवाज आना चाहिए, आवाज आना चाहिए. खेलते हो? प्रैक्टिस करते हो? हाँ प्रैक्टिस करते हैं. क्या बात है यार, हमने देखा यहाँ पे अच्छे अच्छे खिलाड़ी 2 हाथों से कैच पकड़ नहीं पा रहे, आप एक हाथ से पकड़ रहे, कैसे कारनामा कर लिया आपने? वो बैठे थे उधर, देखा मैं ऊपर से आते हुए गए. ओ वैसे कहा जाता है, हवा में तीर चलाया. हाँ हवा में तीर चलाया और निशाने में लग गया. सटीक आया ना गेंद. हाँ अच्छा बात है, अच्छी बात है. तो आपको पता है आपने क्या किया अभी? अब क्या किया, कैच लिया और क्या. उसके बाद भी कुछ तो किया है. अब क्या किया आप बताओ अभी, बताओ रे. 100 रुपए का इनाम पाया आपने. चलो दे दो भाई, 100 रुपए का इनाम जीता है. ये हमारे लकी दर्शक है, उन्होंने एक हाथ से कैच पकड़ा है. और ये 100 रुपए का इनाम किन की ओर से? नरेंद्र दादा कुबरा की ओर से, जिन्होंने आपको दिया है. उनको थैंक यू कहो. चला जाऊया आपण. 100 रुपए का इनाम लेने के लिए आए थे, लेकिन इतना टेंशन में आए थे, अभी भी उनके दिल में धक धक कर रहे, अभी भी हमें आवाज आ रहा है. हे देखो आवाज यहीं पे आ रहा है हमें. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हर्षद आणि विकास ही जोडी आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. काय ना काय ती मजाक मस्तीशिवाय मजा नाहीये, आणि त्यामुळे थोडीशी मजा मस्ती मात्र केली सुद्धा जाते. 24 धावा, परंतु ही मॅच तितक्या मजाकत घेणार नाहीयेत. थोडं क्विक करायचं आहे, कारण की यानंतर सुद्धा आपल्याला मॅच खेळवायचा आहे. अजित, पहिला चेंडू आपण बघितला, अगदी तेज तर्रार फेकला जातोय हर्षद साठी. 24 धावांचं लक्ष आहे 18 मध्ये, आणि या 24 धावा बनवणं कठीण जाऊ शकतंय. का कठीण जाऊ शकतंय? कारण की गोलंदाजी भरपूर चांगली आहे. हो बॅटचा फेस ओपन केलाय, कव्हर ड्राईव्हचा फटका. कुमार भगली पोहोचताय चेंडू पर्यंत, चेंडूला उचललंय, फेकलंय. 2 धावा, 2 धावा, परंतु फिल्डिंग मध्ये स्तर वाढेल. मात्र मी म्हणेन ज्या 23 धावा आहेत ना, त्या देखील ऊर्जा वाढवणाऱ्या आहेत. डेफिनेटली अतिघाई संकटात नाही. चांगली कमेंट केली आहे. दीप्तेश ते सुद्धा ऍक्टिव्ह आहेत लाईव्हच्या माध्यमातून. हो हो हवेत आहे, कॅच पकडलाय. विकेट क्रमांक 1, पहिला मोठा धक्का बापाने संघाला. हर्षदला परतावा लागेल पॅव्हलियनच्या दिशेने. गॉन. थँक्यू डीजे. निपाटन मैदानाच्या आतमध्ये विनोद येताना पाहायला मिळतात आपल्याला. विनोद रायात. प्रोस्पोर्ट चिंचोटी विरुद्ध सह्याद्री स्पोर्ट्स वापाने अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. कॉटन बॉलची संधी होती आणि ती मात्र आपण पाहिले तर पूर्ण केली आहे मिस्टर अजित घरतनं. जवळ भरपूर विनोद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर थोडं स्पीडअप करा मित्रांनो.
एक मॅच खेळायचा आहे आपल्याला. कारण की आज भरपूर लेट झाला आपला होता गेम सुरू. उद्याला नक्कीच मी तर म्हणेन की अगदी वेळेवर चालू देखील व्हायला पाहिजे. हो, सरप्राईज डिलिव्हरी कट करायचा होता. चेंडू खाली राहिला, जाता जाता त्रिफला उद्ध्वस्त गेलाय आणि विनोदला सुद्धा परतावला गेलं. डगआउटच्या दिशेने क्लीन बॉलच्या स्वरूपात दुसरा धक्का सह्याद्री स्पोर्ट्स वाफाडे संघाला. थैंक यू डीजे. सरप्राइज किया पूरी तरह से. इस गेंद ने विनोद को देखो बैकफुट पे खेलना चाहते थे, हल्के हाथों से खेलना चाहते थे, लेकिन गेंद गिरने के बाद नीचे रही, उसकी वजह से वो शॉट पूरा कर नहीं पाए और जाते जाते गेंद देखो अपना काम तमाम कर गई. और देखो यहाँ पे ये जो विकेट गई है ना, तो नए बल्लेबाज मैदान के अंदर विकास आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विकास आलेत. आता दोन्ही विकास आहेत, परंतु हा बॉल आहे ना 800 रुपयाचा झालाय आता. कारण की 2 चेंडूवर जवळजवळ 2 विकेट मिळवल्यानंतर या चेंडूवर जर विकेट आला तर 800 रुपये मिळतील. अनंताजी महाली साहेब, अशोकजी भीमराव यांच्या माध्यमातून 500, परंतु आता मिळतील का नाही. डॉट गेलाय. रिव्ह्यू घेतलाय का? यस, डेफिनेटली रिव्ह्यूची डिमांड केली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची डिमांड केली आहे. व्हाईट साठी घेतलाय ना. फेअर डिलिव्हरी आहे, अगदी 3 यष्टांच्या वरून चेंडू गेलाय. हा, आता एक मात्र गोष्ट आहे पंच की मग बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. कट करण्याचा प्रयत्न, तो का मिस्टेक, गलती से मिस्टेक. ओव्हर समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 3, 2 गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. हा बघा, स्लिप तैनात केली होती. हा डीजे, तुम्हाला नक्कीच आम्ही आता संधी देणार नाही, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. एक मॅच खेळायचा आणखीन आपल्याला. तर क्विक करा, थोडी घाई करा. कॅम्पॅरिझन बघितलं आपण तर 3 मध्ये 2, जवळजवळ 3 धावा करत असताना प्रो स्पोर्ट्सच्या 2 विकेट गेल्या होत्या. पापाणे संघाच्या सुद्धा तेच आहेत की 3 धावा केल्यात, 2 विकेट गेल्यात. विश्लेषण करायचं झालं तर मग कुठे ना कुठे थोडस कंपॅरिझन चालू आहे सारखं. हलक्या हाताने खेळलेला फटका सेफ आहे का? अगदी सेफ होता. एक धाव मिळेल, दुसरी धावी देखील मिळेल. तिसरी धावीचा प्रयत्न आहे, परंतु नाहक प्रयत्न नाही केला जाणार. हा, जरूर आपण पाहिलं 2 धावा मिळाल्या. राज टेन्शन मध्ये आहेत, बापानी टीम अडचणीमध्ये सापडली म्हणून. परंतु टेन्शनवरची एकमेव मात्रा आहे ती म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाची ही जत्रा आपण पाहतोय. नक्कीच ज्याप्रमाणे फलकावर 5 धावा, 2 गडी गमावलेत. रुपेश पागी बॉलिंग ट्रॅकवर आहेत. प्रो स्पोर्ट्स टीमसाठी अनेक वेळा त्यांनी असे षटक फेकलेत, अनेक वेळा त्यांनी अशा प्रकारचे मॅचेस आहेत ना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर फिरवलेत, परंतु आता फिरवतील का? फुलटॉस, फील्डिंग खराब झाली आहे, साधारण फील्डिंग. ओ हो हो हो, गजानन, क्या बात आहे. गजानन होते तिकडे. काय ग्रेट एफर्ट्स नेहमीच या खेळाडूंना मी बघतोय. या आउटफील्ड मध्ये ना कोणत्याही प्रकारचं आपण बघितलं तर मग कॉम्प्रोमाइज करत नाहीये. जसा चेंडू येतोय ना लगेच झडप घेत आहेत. मी आता तर 3 ते 4 वेळा अशा प्रकारे त्यांचं योगदान म्हणजे जम्पिंग एफर्ट्स असताना गजाननच्या माध्यमातून नेहमीच बघितलंय. 2 धावा इथेही मिळाल्या 7 धावा फलकावर. मॅच अगदी रंगतदार.
हा खेळला गेलाय फटका. पावा लागेल इथून आता. जवळ एक धाव. मिसफील्ड. हो चुका चुका आणि चुका. चुकणार तर मुकणार आणि ते चित्र पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे फिल्डिंग झाली आहे बघितली आपण तर ऍक्शन रिप्ले मध्ये गजाननच्या माध्यमातून ग्रेट एफर्ट्स पुढे सोकून दिलं होतं त्याने. त्यानंतर मग त्या पुढच्या चेंडूवर साधारण फिल्डिंग पाहायला मिळाली. 9 धावा. 15 पाहिजेत अजून सामना जिंकण्यासाठी. आता वाईट चेंडू आहे. हा वाईट चेंडू नक्की थोडस धडधड मात्र कमी करण्याचं कार्य करेल. इथून चेंडू शिल्लक आहेत 9. सामना जिंकण्यासाठी 14 धावा. मग आपण बघितलं ना तर दोन्ही संघ अगदी आणि अगदी मधोमध आहेत. शॉट चांगला आहे. फिल्डरचा प्रयत्न पडला ऋषिकेश परंतु गजानन आले होते बॅकअप साठी. 2 धावा देखील इथे मिळतील. पूर्णपणे आपण बघितलं जी जान से मेहनत करताना क्रिकेट खेळतो आपण स्वतःची पर्वा न करता आपण पाहिलं तर नक्कीच इथून खेळ केला जातोय. ज्या प्रकारे आपण बघितलं ना तर मग जे एफर्ट्स ग्रेट फिल्डिंग्स पाहायला मिळाला आणि 2 धावा इथे मिळाल्या. विकास मस्सेचं कौतुक करावं लागेल. सिंगल डबलला चांगल्या प्रवीणे त्याने मेंटेन केलंय. 12 धाव फलकावर. अजून सुद्धा 12 धावा हव्या आहेत. हो हा डॉट चेंडू आलाय आणि या डॉट चेंडूने मात्र आपण बघितलं तर भरपूर मात्र परिणाम पडलाय. 7 बॉल 12 ना. 7 आणि 12 बघा आता 7-12चा उतारा निर्माण झाला. आता या 7-12च्या उतारावर नाव कोणाचं चढेल बघूया. चांगला चेंडू षटकाची होते समाप्ती. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आता सह्याद्री स्पोर्ट्स मापाने संघाला. चला प्रो स्पोर्ट टीम क्विक करा क्विक. सहा चेंडू आणि 12 धावा. बॉलिंग ट्रॅक वर कोण असतील. होय इथे आपण नजर टाकली ना तर चित्र आणखीन एक गंमतदार आहे रंगतदार आहे. कारण की मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं ना की विश्वनाथ या गोलंदाजाने 2 बॉलवर 2 विकेट मिळवले होते. मग त्यांच्यासाठी या ओव्हरचा पहिला चेंडू असेल ना तो हॅट्रिक बॉल असेल. हॅट्रिक विकेटची मात्र पूर्ण करू शकतायत. इथे 800 रुपये मिळू शकतात जर इथे विकेट आला तर. कारण की या पूर्वीच्या मॅच मध्ये शेवटचे 2 बॉल 2 विकेट त्याने मिळवले होते. मॅच मध्ये गंमत आहे. मोठी गंमत आहे. परंतु इथे हॅट्रिक तर नाही होणार. फील्डिंग साधारण हो लेने के देने पड़ गए. गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. थँक्यू डीजे. 5 चेंडू 8 धावा. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. 5 गेंदों में 8 रन. 5 मध्ये 8. अगदी रंगतदार मुकाबला प्रेक्षकांना बघायला मिळतोय. एका बाजूने बापानी टीमचं लढाई दुसऱ्या बाजूने प्रो टीमची लढाई. चांगला फटका खेळलाय समोरच्या दिशेने. एक धाव मात्र वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी आले स्ट्रायकरच्या दिशेने. अडचणीच्या दिशेने. विकास वाईड बिग विकेट का थ्रो आला मिस्टर अजितचा. ॲक्युरेट आणि नितेशचा आपण बघितलं. विकास इज आउट. थँक्यू डीजे.
या वेळेला अगदी रोमहर्षक मॅच मध्ये अजित यांचं कौतुक करावं लागेल. त्यांचा ॲक्युरेट थ्रो आणि चांगला बॅकअप, विकेटच्या मागे असलेले खेळाडू. जवळजवळ आपण बघितलं तर मिस्टर अक्षय घरत कमालीचा आपण बघितलं बॅकअप त्यांचं देखील. त्यांना जाणीव होती अजित यांना की विकास नक्कीच स्ट्राईक एंडला जातील, धाव घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांचा थ्रो मात्र अगदी सुरेख, चांगलं बॅकअप. मॅच आपण बघितले तर 4 चेंडू आणि 7 धाव संख्या, म्हणजे 7 धावा हव्यात आणि जवळजवळ टीमची टोटल 17 आहे. 3 विकेट गमावलेत. विकेटला मात्र महत्व नाही देणार, कारण की 4 मध्ये 7 धावा कशा होतील या गोष्टीला फार महत्व देणार आहोत आम्ही. हेमंत 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 या वेळेला कुठेतरी विचार करतील. आता डॉट चेंडू आलाय. मी तर म्हणेन की हा गेम चेंजर खेळाडू आहे. 1-2 चांगले फटके, मी तर एक म्हणेन चांगला फटका, मॅचचं चित्र फिनिश. परंतु काय करतील हेमंत? मिस टायमिंग हवेत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होते. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. टीव्ही ऑन ठेवा, मॅच ऑन आहे. 2 चेंडू 5 धावा. ज्या परीने म्हटलं जातंय ना की आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि सातिवलीच्या मैदानावर आहे 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 KBM ची हवा. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाची हवा 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 हवा. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा, 5 धावा. टेन्शन 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 टेन्शन, वाला 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 वाला, मुकाबला मुकाबला मुकाबला. पाहतोय आपण 2 मध्ये 5, 2 चेंडू 5. फटका हवेत. कॅच. हो हो, जणू काय शिकार येणार होते आणि टपून बसले होते आणि शिकार पकडली. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय आपण, कारण की जसं काही माहित होतं की आता शिकार येणार होते आणि अगदी वेळेवरच टपून बसले होते. पाहतोय आपण. हो हो हो, क्या बात है. हा रिले कॅच, रिले कॅच. अगदी म्हणजे प्रयत्न करा, मग नशीब तुम्हाला कसं साथ नाही देते बघा. त्याचं एक चित्र होतं. एकाने प्रयत्न केलं होतं, दुसऱ्याने मात्र आपण बघितलं प्रयत्न केले, पण नशिबाची साथ होती म्हणून कॅच पकडली. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. बघा मित्रांनो, मॅच संपलेली नाहीये, मॅच अजून संपलेली नाहीये. एका चेंडू मध्ये 5 धावा. अमोल, अगर मनामध्ये विचार आणला ना तर अमोल मात्र गेम फिनिश करतील. एक चांगला शॉट, एक चांगला बिग हिट, मॅच फिनिश होईल. 1 चेंडू 5 धावा. अमोलच्या हातामध्ये बॅट आहे, वापर करावा लागेल अमोल यांना. आणि विकेट मिळाली या बॉलवर आणि पहिला पण तर सामना जिंकलाय प्रो स्पोर्ट्स संघाने. कॉंग्रॅच्युलेशन स्पोर्ट्स संघ. लगेचच आपण या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये. गो आया कोण आहा का वाडीत नफा. हॅलो हॅलो, चला कर्णधार या, अजित पीक या, फास्ट या, फटाफट या. कल्पेश आपण सुद्धा या. माणूस मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय तो सुद्धा आम्ही पेंडिंग मध्ये ठेवू. कोणाला? अजित. अजय असेल, अजय